झालं विलास भाऊ चालू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. नम नमाजे श्री सद्गुरुनाथा, कृपा करुणी मजनाथा, निरसली भव दुःख विथा, तत्काळ तुझिया प्रसादे. अनंत वाणी अनंत ध्यास, वृथा संदेह या जीवास, पारख बोध करुणिया खास, मुक्त केले बंधनी. तुझी स्थितीचा विचार, वदवी जीवा नित्य सार. इतुकी कृपा करी मजवर, जीवोद्धारा कारणे. बहुपकारांची तू राशी, ज्ञानबोध नित्य पाजशी. जवळीच ठेवी अनंताशी, कर जोडुनी विनवितो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. पाच सज्जन, आज दरवर्षीप्रमाणे घाटंजी या गावामध्ये श्री सद्गुरू अनंत महाराज यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्यानिमित्त मला 2 शब्द बोलण्याची संधी मिळाली आहे. संत म्हणतात, आलो या संसारी साधावे स्वहित, ऐसे आहे हित स्वधर्मांचे. सांगुनिया गेले संत मुनी जन, करावे कल्याण येते वेगी. धन मान इष्ट धर्माचे साथी, इह पर लोकी कर्म भोग सत्य. तडमडी तो मीन जलाचे साठी, स्वहिताचे भेटी नामा आस. पाच सज्जनो, नामदेव महाराज अभंग आहेत आणि नामदेव महाराज या अभंगातून नरदेहामध्ये आलेल्या सर्व जीवांना चेतावणी देतात. महाराज म्हणतात, आलो या संसारी साधावे स्वहित. आपण प्रत्येक जण सज्जनो या संसारामध्ये आलो म्हणजे कोणी पाठवलं का आपल्याला? नाही सज्जनो, पाठवलं नाही. परंतु अनेक लोकांमध्ये कल्पना आहे, भ्रम आहे, संशय आहे की बाबा रे या सृष्टीचा कर्ता कोणीतरी आहे आणि त्यांनीच आम्हाला जन्माला घातलं. तोच बुद्धी देतो, तोच बोलवतो, तो चालवतो, त्याच्याशिवाय काहीच होत नाही, असा अनेक लोकांचा संशय आहे सज्जनो. एक शिष्य होता आणि त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना प्रश्न विचारला की बाबा म्हणे, महाराज आमचा सूत्रधारी हरी, त्याच्या हाती दैवाची दोरी. माणूस बाहुली कडपुत्री, इच्छा प्रयत्न फूल त्यांचे. काय म्हणतात? महाराज आमचा सूत्रधारी हरी आणि त्याच्या हाती दैवाची दोरी. म्हणजे महाराज हे आम्हाला समजलं नाही, हे जर समजवून सांगाल तर बरं होईल. तेव्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, बाबा रे या जगामध्ये या सृष्टीचा करता कोणीही नाही. तुम्हाला सुख देणारा, दुःख देणारा, जन्माला घालणारा या सृष्टीमध्ये कोणीही नाही. मग हा जन्म कशामुळे झाला? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिहितात, आपणची इच्छा करतो म्हणून जन्माला येतो. यात कोणी कशाला पाठवितो दुनियेवरी. काय म्हणतात? आपणची इच्छा करतो, आपण इच्छा केली सज्जनो आणि त्या इच्छेप्रमाणे आपण कर्म केले आणि त्या कर्माचे अध्यास घेऊन आपण या नरदेहामधून जातेवेळीस घेऊन गेलो. जब ये जीव जाएगा तब वासना ले जाएगा. जेव्हा आपण या नरदेहामधून जातो आखरीच्या क्षणाला, तेव्हा आपल्यामध्ये जे विषय वासनेचे अध्यास आहे ते घेऊन आपण चालत जातो आणि या अध्यासामुळेच आपल्याला जन्म मरणं लागलं. जर आपण ज्ञानात संतांचं जर ज्ञान घेतलं, आपल्या स्वरूपाचं ज्ञान घेतलं आणि त्याप्रमाणे आचरण करून जर जीवन जगलो आणि ही वासना जर आपण नष्ट केली तर जन्म आणि मरणाचा फेरा चुकला सज्जनो. परंतु हे न केल्यामुळे आपल्याला जन्म आणि मरण लागलेलं आहे. म्हणून ग्रामगीतेमध्ये महाराज लिहितात,
जन्मा येणे आणि मरण हे तो आपुले स्वाधीन, यात शंका घेण्याचे कारण मुळीच नाही. तुम्ही म्हणाल की बाबा जन्म आणि मरण हे आपल्या हाती कसं? जन्म हे आपल्या हाती आहे सज्जनो. कशामुळे? वासनेमुळे हा जन्म झाला. ही वासना जर नष्ट केली असती तर आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये पडावं लागलं नसतं. आणि मरण हे तर अटळ आहे. एक दिवस मनुष्य आला तर एक दिवस मरणारच आहे. जेव्हा जन्माला आला तर मरणार आहे, परंतु मरण हे ठरलेलंच आहे. परंतु कसं मरावं हे मात्र आपल्या हातात आहे. पाप करून मरावं की पुण्य करून मरावं, खरं बोलून मरावं की खोटं बोलून मरावं, सद्गुण घेऊन जीवन जगावे की दुर्गुण घेऊन जीवन जगावे, हे कोणाच्या हातात आहे सज्जनो? आपल्या हातात आहे. मरणार एक दिवस, हे पक्कच आहे, मरणं ठरलेलं आहे. परंतु कसं मरावं हे आपल्या हातात आहे सज्जनो. म्हणून नामदेव महाराज लिहितात, आलो या संसारी साधावे स्वहित. या संसारामध्ये आलो आपण तर आपलं स्वहित साधून घ्या सज्जन. स्वहित म्हणजे स्वतःचं हित. कशामध्ये आहे? कारण हा जो नरदेह आपल्याला भेटला, तर या नरदेह एक साधन आहे सज्जनो आपलं हित करण्याचं, कल्याण करण्याचं. हे जर साधन आपल्या हातून चाललं गेलं तर आपल्याला आपलं कल्याण करता येणार नाही. या जीवाचं, ह्या जीवाचं जर कल्याण करायचं असेल तर नरदेहामध्ये म्हणून आपण आलो, ही एक संधी आहे सज्जनो. ही संधी गमावू नका. संधीचा फायदा घ्या. संताला शरण जा आणि आपल्या स्वरूपाचा बोध घेऊन त्याप्रमाणे आचरण करून जीवन जगून आपलं हित करा, कल्याण करा. म्हणून महाराज म्हणतात, आलो या संसारी साधावे स्वहित, ऐसे आहे हित स्वधर्मांचे. स्वधर्म म्हणजे स्वतःचा धर्म. काय आहे सज्जनो आपला स्वतःचा धर्म? ग्रामगीतेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिहितात, स्वधर्म म्हणजे आत्मधर्म, आत्म्याचा स्वभाव सत्य ज्ञान प्रेम. काय म्हणतात? स्वधर्म म्हणजे आत्मधर्म आणि आत्म्याचा स्वभाव सत्य ज्ञान आणि प्रेम. ह्या जगामध्ये सत्य काय आहे त्याचं ज्ञान घेऊन प्रेमानं जीवन जगणे हा आत्म्याचा धर्म आहे सज्जनो. परंतु या धर्माला आपण भुलून गेलो. धर्म आपल्याला समजला नाही. म्हणून तुकडोजी महाराजांना लिहावं लागलं की बाबा, लोक धर्माची व्याख्यास विसरले, धर्म हिंदू मुसलमान झाले, मूळचे मानवपणे त्याने हरविले आपुले. काय म्हणतात? लोक धर्माची व्याख्याच विसरले. आपल्याला जर विचारलं कोणी की बाबा रे तू कोण्या धर्माचा आहे, तर आपण मोठ्या अभिमानानं सांगतो, मी हिंदू धर्माचा आहो, मी मुसलमान धर्माचा आहो, मी ख्रिश्चन धर्माचा आहो, मी शीख धर्माचा आहो, मी जैन धर्माचा आहो, मी बुद्ध धर्माचा आहो. आपण मोठ्या गर्वाने सांगतो सज्जनो. पण हा आपला धर्म होय का? हा आपला धर्म नव्हे सज्जनो. महाराज म्हणतात, धर्मात नाही हिंदू मुसलमान, धर्मात नाही पारखी ख्रिश्चन, धर्मात नाही शीख जैन, मुळी पाहता. मुळामध्ये पाहला तर आपला धर्म होय का? नाही सज्जनो, धर्म नव्हे. जेव्हा आपण जन्माला आलो तेव्हा कोण्या धर्माचे होतो? कोण्याच धर्माचे नव्हतो. मग आपण हिंदूच्या घरी जन्माला आलो, हिंदू धर्म मानला. मुसलमानाच्या घरी गेलो, मुसलमान धर्म मानला. शीखच्या घरी गेलो, शीख धर्म मानला. जैनच्या घरी गेलो, जैन धर्म मानला. बौद्धाच्या घरी गेलो, बौद्ध धर्म मानला. हा नंतर मानलेला धर्म आहे सज्जनो. पण जेव्हा आपण जन्माला आलो तेव्हा कोण्या धर्माचे होतो? कोण्याच धर्माचे नव्हतो. आपण माणूस म्हणून जन्माला आलो. माणसाने माणसाची माणुसकीने जीवन जगणे हा मानवाचा धर्म आहे सज्जनो. हा काय आपला शीख धर्म, शीख हिंदू मुसलमान हा काही धर्म नव्हे सज्जनो. काय लिहितात लहर की बरखामध्ये? तुकडोजी महाराज लिहितात, तुकडोजी महाराज लहर की बरखामध्ये लिहितात की बाबा रे, आपण या जन्मात जो आलो तर आपला धर्म जो आहे तो काही हिंदू नव्हे, मुसलमान नव्हे. मुळात जर पाहिलं, जन्माचे ती मुळं पाहिले शोधणं.
जन्माचं जर मूळ आपण शोधून पाहिलं तर का आपला धर्म होय का? हा आपला धर्म नव्हे सज्जनो. पण तो आपल्याला वाटते, पण हा धर्म चुकीचा आहे सज्जनो. आपण देहाचा धर्म पकडला आणि जीवाचा धर्म सोडून दिला. त्याच्यामुळे पंथापंथात धर्माधर्मात सगळा भेदभाव आहे सज्जनो. आपला जो जीवाचा धर्म आहे तो सोडून दिला आपण, आणि कोणता धर्म धरला? देहाचा धर्म धरला. देहाचा धर्म घेतला आपण. म्हणून महाराज म्हणतात का बाबा रे, हा काही तुमचा धर्म नाही. आपला धर्म कोणता आहे? सद्गुरू अनंत महाराज लिहितात, मानवांचा धर्म सत्याची जाणावा, विवेक शोधावा सतसंगती. काय म्हणतात? संताच्या संगतीमध्ये राहून विवेक विचार करून सत्य काय आहे याचं शोधन करा सज्जनो, आणि असत्य सोडून द्या आणि सत्य घेऊन जीवन जगा. हा धर्म आहे सज्जनो. ग्रामगीतेमध्ये सुद्धा तुकडोजी महाराज लिहितात, सबका धर्म तो यही है, सत और असत को पहचानना, हिंसा कभी नहीं करना. काय म्हणतात? सबका धर्म तो यही है, सत और असत को पहचानना. सत्य काय आहे आणि असत्य काय आहे याची पहिचान करून जो असत्य आहे ते सोडून देतो आणि सत्य घेऊन जो जीवन जगतो तो मानवाचा धर्म आहे सज्जनो. आणि हिंसा कभी नहीं करना. हिंसा कधी करू नका सज्जनो. हिंसा सगळ्यात मोठं पाप आहे सज्जनो. ग्रामगीतेमध्ये महाराज लिहितात, हिंसा बड़ा ही पाप है, देह से हो या मन से. देहाकडून करा किंवा मनाकडून करा, हिंसा मोठं पाप आहे सज्जनो. आपल्याला वाटते का देहाकडूनच पाप होते आणि आपण म्हणतोय, मन गया तो जाने दो, मत जाने दो शरीर, नहीं खिंचेगा कमान तो कहा लगेगा तीर. म्हणतो आपण. आपल्याला वाटते की देहाकडूनच कर्म होते. 10-15 वर्षाच्या अगोदर जेव्हा मी ओवी वाचली तेव्हा मलाही प्रश्न पडला होता की बाबा देहाकडून तर कर्म होते पण मनाकडून कसे होते. तेव्हा आमचे जे रमाकांत बापू आहे यांना मी 10-15 वर्षाच्या अगोदर फोन केला होता आणि विचारलं की बापू, म्हटलं देहाकडून कर्म होते परंतु मनाकडून होते का? तर हो काकाजी म्हणे, मनाकडूनही होते, वाचेकडूनही होते. देहाकडून तर होतेच कर्म, पण मनाकडूनही होते सज्जनो, वाचेकडूनही होते. म्हणून हिंसा करू नका सज्जनो. हिंसा मोठं पाप आहे सज्जनो सगळ्यामध्ये. पण आपल्याला हिंसा केल्याशिवाय होतच नाही. तुकडोजी महाराज म्हणतात, सबका धर्म तो यही है, सत और असत को पहचानना, हिंसा कभी नहीं करना. परंतु आपल्याला हिंसा केल्याशिवाय होते का? होतच नाही सज्जो. हिंसा करावंच लागते. काय लिहितात तुकडोजी महाराज, ए हिंदुओं के प्यारे सुपुत्रो, फिर याद हमारी सुन लो, यह प्रिय गौ को, मुर्गे को और बकरे को बेचना, काटना और खाना यही पाप है, पहचान लो. काय म्हणतात? बाबा रे, हिंसा मोठे पाप आहे रे बा, हिंसा करू नका. लहर की बरखामध्ये तुकडोजी महाराज पुरावा देतात, बाबा रे हिंसा करू नका, हिंसा मोठं पाप आहे. हे हिंदुओं के प्यारे सुपुत्रो, अरे फिर याद हमारी सुन लो, यह प्रिय गौ को, मुर्गे को और बकरे को बेचना, काटना और खाना यही पाप है, पहचान लो. काय म्हणतात? बाबा रे, हे सगळ्यात मोठं पाप आहे सज्जनो. जिसका गला तुम काटियो फिर काटी तुम्हार. ज्याचा गळा आज तुम्ही काटता सज्जनो, तो तुमचा एक दिवस काटणार आहे. बदला आहे सज्जनो. म्हणून कबीर साहेब म्हणतात, जीव घात ना कीजिए, बहुरी लेतवे कान. जीव घात ना कीजिए, कोण्याही जीवाचा घात करू नका सज्जनो. मारू नका कोण्याही जीवाला. तुझा जीव तुझा प्यारी, तसा इतराशी नाही का? आपणाशी चिमटा घेतला, तेने जीव कासावीत झाला, आपण्यावरून दुसऱ्याला समजित जावे. आपल्यावरून दुसऱ्याला समजा. आपलं थोडं जर बोट कापलं तर आपल्याला किती दुःख होते.
आणि त्याच्या मानावर आपण लाद देऊन सुरी फिरवतो, तर त्याला का सुख होत असेल का? नाही सज्जन हो. म्हणून हिंसा करू नका सज्जन हो. हिंसा मोठं पाप आहे. एक उदाहरण आहे. शंकर आणि पार्वती होती आणि सायंकाळची वेळ होती. ते दोघंही नदीच्या किनाऱ्याने फिरायला निघाले. काही दूर गेल्यानंतर एका नदीमध्ये एक भोई मासऱ्या पकडत होता आणि तो मासऱ्या पकडून रेतीवर टाकत होता. आणि त्या मासळ्या पाण्यात जाऊ नये, मासळ्याला आपण रेतीवर टाकल्या त्या काय होते, टणटण उडून पुन्हा पाण्यामध्ये जातात. तर त्या पाण्यामध्ये जाऊ नये म्हणून तो एकेका मासळ्या धरून आदरून मारत होता आणि आपल्या ढोटीमध्ये टाकत होता. हे दोघांनाही दिसलं, कोणाला? शंकराला आणि पार्वतीला. परंतु शंकराला त्याचं ज्ञान होतं की बाबा काय डोळ्यांनी काय पाहावं, कानाने काय ऐकावं, तोंडाने काय बोलावं, याचं ज्ञान शंकराला असल्यामुळे शंकराने आपली दृष्टी फिरवून घेतली. परंतु पार्वतीला त्याचं ज्ञान नसल्यामुळं मात्र पार्वती पाहतच राहिली. आणि तिने आपल्या पतिदेवाकडे जेव्हा लक्ष केलं तेव्हा पतीचं लक्ष अलग दिसलं, दुसरीकडे दिसलं. तिला वाटलं की माझ्या पतीला दिसलंच नाही. म्हणून ती आपल्या पतीला विचारते, म्हणे पतिदेवा तुम्हाला काहीच दिसत नाही का? अगं म्हणे काय झालं? म्हणे पहा ना तो भोई काय करत आहे, मासऱ्या पकडत आहे म्हणे, एकेका मासेला आदरून मारत आहे आणि आपल्या ढोटीमध्ये टाकत आहे म्हणे. अगं जाऊ दे ना म्हणे, आपल्याला काय करायचं आहे, ज्याचे कर्म तो करते. आपण कशासाठी आलो? फिरासाठी. मग चाल म्हणे आपण फिरायला जाऊ. अजून काही समोर दूर गेले अंतरावर आणि त्याच नदीमध्ये रेतीमध्ये एक उंट पडून होता आणि उंटाला एक जखम होती. त्या जखमामध्ये अळ्या पडून होत्या आणि त्या उंटाला त्या अळ्या डसत होत्या आणि तो उंट फडफडत होता. हे दोघांनी पाहिलं, शंकर आणि पार्वतीनी. पण शंकर म्हणे बाबा ज्याचं कर्म तो भोगत आहे, आपल्याला काय करायचं आहे. पण पार्वती मात्र पाहतच राहिली. पार्वती पुन्हा विचारते आपल्या पतिदेवाला, मामा बाबा म्हणे पतिदेवा तुम्हाला काही दिसत नाही का? अगं म्हणे काय झालं, तुला भाय दिसते काही? म्हणे पहा ना, हा जो उंट आहे म्हणे या रेतीमध्ये पडलेला आहे, त्याला जखम झालेली आहे आणि त्या जखमामध्ये अळ्या पडलेल्या आहे आणि त्या उंटाला डसत आहे आणि तो उंट फडफडत आहे म्हणे. हां, पार्वती म्हणे आपलंही जीवन असंच आहे म्हणे. हे झालं उदाहरण. आपलंही जीवन असंच आहे म्हणे. असं म्हटल्याबरोबर त्या पार्वतीला धक्का बसला. पार्वती म्हणते बाबा शंकरदेवा आपलंही असंच कसं आहे आपलं जीवन, मला समजलं नाही म्हणे, थोडं समजावून सांगा. अगं म्हणे तो भोई होता ना म्हणे मासऱ्या धरत आणि त्या मासऱ्याला तो आदरून मारत होता म्हणे. त्या मासऱ्या फडफडत होत्या म्हणे. त्या मासोळ्या मेल्यानंतर म्हणे अड्याच्या पोटी गेल्या म्हणे. आणि तो जो भोई होता म्हणे मासऱ्या पकडणारा, तो मेल्यानंतर म्हणे उंटाच्या पोटी गेला आणि त्या मासोळ्या म्हणे अड्या होऊन आता या उंटाला डसत आहे म्हणे. हा उंट फडफडून मरणार आहे म्हणे. आता हा ढिवर होय म्हणे मासऱ्या पकडणारा. असंच आपल्यालाही केलेल्या कर्माचं फळ भोगावं लागते सज्जन. म्हणून संत म्हणतात, भोगे बिना छूटे नाही, पूर्वी किया जो कर्म, वर्तमान सुधारले यही माणूस का धर्म. काय म्हणतात? भोगे बिना छूटे नाही, पूर्वी किया जो कर्म, वर्तमान सुधारले यही माणूस का धर्म. आता वर्तमान काळ आपल्या हातात आहे सज्जन. भूतकाळ गेला. जे आपल्या हातानं आजपर्यंत झालं कमी जास्त, त्याचं फळ आपल्याला भोगावं लागणार आहे. ते आपल्या हातात नाही आता. भूतकाळ आणि वर्तमान काळ समोर येणारा, तोही काही आपल्या हातात नाही. एका क्षणाचाही आपला भरोसा नाही. पण आता जो भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ जो आहे तो आपल्या हातात आहे सज्जन हो. आता काय करायचं, राम व्हायचं की रावण व्हायचं? राम व्हायचं असेल तर रामासारखं काम करा आणि रावण व्हायचं असेल तर रामासारखं काम करा. झगडा करायचा की नाही करायचा, खरं बोलायचं की खोटं बोलायचं, पाप करायचं की पुण्य करायचं, हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे सज्जनो. या वर्तमानामध्ये आता सुधार करा. वर्तमान जो काळ आहे त्याच्यामध्ये आता सुधार करणं आपल्या हातामध्ये आहे सज्जनो. म्हणून नामदेव महाराज लिहितात,
आलो या संसारी साधावे स्वहित, ऐशी आहे हित स्वधर्मांची. सांगून या गेले संत मुनी जन, करावे कल्याण येते वेगी. जे संत ऋषी मुनी होऊन गेले ते सांगून गेले की बापा रे, आपण या नद्यामध्ये आलो तर आपलं हित आपल्याला करता येते, आपलं कल्याण आपल्याला करता येते. हे एक साधन आहे सज्जनो नरदेवा, याच्यामध्ये आपल्याला हित करता येते. आपुला उद्धार आपण करावा आणि संत देवाचा सहारा घ्यावा. ग्रामकीर्तीमध्ये महाराज लिहितात, आपला जर उद्धार करायचा असेल तर आपुला उद्धार आपण करावा, दुसऱ्याच्या हाती नाही. आपला उद्धार आपल्याला करता येते, परंतु केव्हा? संत देवाचा सहारा घ्यावा. जे संत सज्जन लोक आहे त्यांचा सहारा घ्या सज्जन, त्यांनी दिलेलं ज्ञान घ्या आणि त्या ज्ञानाप्रमाणे आचरण करून जीवन जगा, तर आपल्याला आपला उद्धार करता येते सज्जन. म्हणून म्हणतात सांगून या गेले संत मुनी जन, करावे कल्याण येते वेगी. धन मान इष्ट धर्माचे साथी, इह पर लोकी कर्म भोग सत्य. काय म्हणतात? धर्म, इष्ट, मित्र, धन, दौलत हे काय आपले साथीदार आहे का? नाही सज्जनो, एक दिवस हे सोडून जाणार आहे. आपल्याला सोडून जाणार आहे म्हणून काय ना टाकून द्यायचं का? झगडे भांडणे करायचे का? हेवादावा करायचा? खून खराबे करायचे? नाही सज्जनो. जोपर्यंत हे शेजारी आपले आई वडील नातेवाईक आहे, हे जोपर्यंत आहे तोपर्यंत यांच्याशी प्रेमानं जीवन जगा. झगडा भांडणं करू नका, कोर्ट कचेऱ्या करू नका, हेवादावा खून खराबे करू नका. परंतु हे पक्क लक्षात ठेवा की हे एक दिवस जाणार आहे, सगळे सोडून जाणार आहे. म्हणून एक सज्जन होता आणि त्याचे 3 मित्र होते. 3 मित्र होते त्याचे. एक मित्र, 2 मित्र त्याचे खूप जवळचे होते, खूप प्रेमाचे होते, खूप मिळून राहायचे. आणि एक लापरवाही होता, कधी मिळाला तर मिळाला, नाही तर नाही मिळाला. पण हे 2 जे होते खूप मिळून राहायचे. आणि हा जो सज्जन होता याच्याजवळ गाडी होती, हा नेहमी गाडी चालवायचा. गाडी चालवता चालवता काय झालं, याच्या हाताने ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाल्यावर पोलीस केस झाली. पोलीस केस झाल्यावर गुन्हा दाखल झाला आणि मग त्याला कोर्टात जावं लागलं. तेव्हा पोलिसांनी विचारलं, बाबाने तुझी जमानत घेणारा कोणी आहे का? हो जी म्हणे आहे. मग जा म्हणे घेऊन ये. तर जे 2 मित्र होते याचे जवळचे, त्या पहिल्या मित्राकडे गेला आणि पहिल्या मित्राला सांगितलं की बाबा म्हणे माझ्या हाताने ॲक्सिडेंट झाला, पोलीस केस झाली, माझ्यावर गुन्हा दाखल झाला, मला आता कोर्टात जायची पाळी आली म्हणे, तर माझी जमानत घेते का? तो पहिला मित्र म्हणतो, बाबा मी काही तुझी जमानत घेत नाही, मी घरून येतच नाही म्हणे जमानत घ्यायसाठी. मग दुसऱ्या मित्राकडे गेला. दुसऱ्या मित्राने सांगितलं, बाबा म्हणे येतो पण कोर्टपर्यंत, कोर्टाच्या पायरीपर्यंत येईल म्हणे. अरे बाबा, कोर्टाच्या पायरीपर्यंत येऊन काय फायदा? आतमध्येच तर खरं काम आहे. मग याला वाटलं की बाबा माझे जे खरे 2 मित्र होते यांनी काही माझं काम केलं नाही. मग आता हा 3रा मित्र आहे, आता लापरवाही आहे, हा करते किंवा नाही करत. पण तो माणसाचं कसं आहे आपलं, अडला नारायण गाढवाचे पाय धरी. आपलं अडलं कोणतंही काम की मग गधाई असेल तरी त्याला काका म्हणावं लागते, आपल्याला प्रत्येकालाच माहीत आहे. म्हणून हा मग 3ऱ्या मित्राकडे म्हणे मला जाऊन पाव. म्हणून हा 3ऱ्या मित्राकडे गेला. 3ऱ्या मित्राकडे गेला, तो चौकात उभा होता 3रा मित्र. हा दिसल्याबरोबर याला हात पकडलं आणि तो घरी घेऊन गेला. पाय धुवायला पाणी दिलं, चहा पाणी केला आणि विचारलं, बाबा म्हणे कसं काय येणं केलं? बाबा म्हणे माझं काम करशील तर सांगतो. अरे बाबा म्हणे सांगतं, तुझं काम करतो ना म्हणे मी, तुझा पशिना जिथं जात असेल तिथं मी रक्त द्यायला तयार आहो म्हणे. मग यांनी सांगितलं, बाबा म्हणे असं असं झालं. बरं ठीक आहे म्हणे. मग 7-12 घेतला यांनी वावराचा आणि घराची घर टॅक्स घेतला, पावती घेतली घराची आणि गेला. ते वकिलाकडे कागद देऊन दिले आणि त्याची कोर्टामधून जमानत घेतली. त्याचप्रमाणे हे उदाहरण झालं सज्जनो. पण त्याचप्रमाणे आपलंही आहे, आपल्या जीवाचे 3 मित्र आहे. पहिला मित्र कोणता आहे? धन. आणि दुसरा कुटुंब, याच्यावर जास्त प्रेम आहे आपलं, आहे ना. समाजामध्ये जीवन जगत असताना पहा, जे धन आहे
आणि कुटुंब आहे याच्यावर जास्त प्रेम आहे आपलं. आणि तिसरा मित्र आहे धर्म. याच्यावर प्रेम आहे का आपलं? ना, लापरवाही आहे. जमलं तर जमलं, नाही तर मग काहीच नाही. तर जेव्हा हा जीव मरणाची वेळ आलीशी जवळ आहे, जेव्हा याची मरणाची वेळ जवळ येते, तेव्हा हा पहिल्या मित्राकडे जातो. कोणत्या? धनाकडे. जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये हा जेव्हा सापडतो, केसमध्ये सापडतो, तेव्हा हा कोणाकडे जातो? धनाकडे जातो. धन म्हणते बाबा मी तिजोरीतच राहतो, मी काही तुझ्यासोबत येत नाही. जसं पहिल्या मित्रानं सांगितलं की बाबा म्हणे मी घरीच राहतो, तुझ्यासोबत काही येत नाही तुला सोडवण्यासाठी. त्याचप्रमाणे धन म्हणते बाबा मी तिजोरीत राहतो, मी काही तुझ्यासोबत येत नाही. मग दुसरा मित्र कोणता आहे? कुटुंब. मग कुटुंबाकडे जातो हा. तर कुटुंब म्हणते बाबा येतो, पण कुठूनही मोक्षधामापर्यंत येतो, मग समोर नाही येणार. जसं दुसऱ्या मित्राने सांगितलं बाबा कोर्टाच्या पायरीपर्यंत येतो म्हणे, पण कोर्टात नाही येत. त्याचप्रमाणे ह्या कुटुंब कुठपर्यंत येते? आपलं मोक्षधामपर्यंत. समोर येते का? नाही. आणि तिसरा धर्म आहे जीवाचा, तिसरा मित्र आहे धर्म सज्जनो. हा आपला बेढा पार करतो. मेल्यानंतरही माणूस इथून गेल्यानंतरही आपल्या जीवाच्या सोबत राहतो सज्जनो. हा धर्म, मानवाचा धर्म सत्याची जाणावा. हे सत्य आपण मेल्यानंतरही आपल्यासोबत येते सज्जनो. समोरच्या जन्मामध्ये सुद्धा आपल्याला हा धर्म साथ देतो, परंतु हा धर्म आपल्याला कळला नाही सज्जनो. हा कळला नाही, म्हणून हा धर्म कळून घ्या सज्जनो. आखरीच्या चरणात महाराज लिहितात, तळमळीतो मीन जलाचे साठी, स्वहिताचे भेटी नामास. नामदेव महाराज म्हणतात तळमळीतो मीन. मीन म्हणजे मासोळी. तळमळीतो मीन जलाची साठी. जल म्हणजे पाणी. मासोळी कशासाठी तळमळ करते? पाण्यासाठी. कारण तिला माहीत आहे जर पाण्याच्या बाहेर काढलं तर माझा प्राण गेल्याशिवाय राहत नाही. माझं जीवन कुठं आहे? पाण्यामध्ये. त्याचप्रमाणे नामदेव महाराज म्हणतात तळमळीतो मीन जलाची साठी, स्वहिताचे भेटी नामास. त्याचप्रमाणे नामदेव महाराज म्हणतात बाबा रे या नरदेहामध्ये तुम्ही आले तर स्वतःचं हित कशामध्ये आहे त्याच्यासाठी तळमळ करा सज्जनो. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. या भवसागरामधून कसं तरून जाईल त्याच्यासाठी क्षणोक्षणी विचार करा सज्जनो. त्यासाठी आपल्याला विचार करावा लागेल सज्जनो का आपण काय केलं पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे? आपण संताला शरण गेलो पाहिजे. सद्गुरु वचन सुनो संतो. संताचं जे वचन आहे ते आपण ऐकलं पाहिजे सज्जनो. काहून? ते आपल्या हिताचं आहे, कल्याणाचं आहे. आपल्या जन्ममरणाच्या फेऱ्यामधून अनेक प्रकारच्या बंधनामधून सोडवणार आहे संतांचं वचन. म्हणून सद्गुरु वचन सुनो संतो. म्हणून संतांचं वचन ऐका सज्जनो. संतांचं वचन ऐकून नुसतं ऐकूच नका, तर संतांनी दिलेले ज्ञान आहे त्या ज्ञानाप्रमाणे आचरण करून जीवन जगा सज्जनो. तेव्हा कुठं आपलं हित होईल. स्वतःचं हित करा आणि दुसऱ्याचं हित होईल असं प्रबोधन करा. देवाधर्माच्या नावाने लोकांना लुटू नका, फसवू नका, पैसे घेऊन जाऊ नका. स्वतःचं हित करा आणि दुसऱ्याचं हित होईल असं प्रबोधन करा सज्जनो. इतके बोलून मी आपले 2 शब्द आटपवितो. संत म्हणतात आलो या संसारी साधावी स्वहित, ऐसे आहे हित स्वधर्मांचे. सांगूनिया गेले संत मुनी जन, करावे कल्याण येते वेगी. धन मान इष्ट अधर्माचे साथी, इह पर लोकी कर्म भोग सत्य. तळमळीतो मीन जलाचे साठी, स्वहिताचे भेटी नामा आस. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.